मस्त ऊन पडले पण मला पावसाळा नाही कडक ऊन पडले. मार्केटला गेट उघडायला गेलो. गाई जस्ट घरी घेऊन भाजी घेऊन आले, जेवढी लागेल तेवढेच घेऊन आले. अजून यांनी खिडक्या विडक्या उघडल्या नव्हत्या. आणि ते म्हणतात ना, जेव्हा घाईची कामं असतात तेव्हा 50 विघ्न, तसंच आज माझ्या बाबतीत झालं. घाईच्या कामाला एकदम 50 विघ्न. आता आले मशीनच्या तिथं कचऱ्याच्या, मावशी डब्बा म्हणजे कचऱ्याचा डब्बा मागत होता आणि मी डब्बा द्यायला गेले. डब्बा दिला, कचरा ठेवला आणि नेमकं मशीनच्या तिथं डब्यातलं पाईपच निघाला पाण्याचं. सगळं पाणी बाहेर आलं. परत ते लावायला बी करायला वेळ गेला. असं ना प्रत्येक कामाला. आता हे लोक चाललेत बाहेर, तर त्यांना मला टिफिन बनवून द्यायचा आहे. तर भाज्या आणण्यापासून तर सगळ्या गोष्टी मी भाज्या आणल्या नव्हत्या. म्हटलं सगळ्या ओल्या भाज्यामध्ये खराब झालेल्या असेल, तर आता मस्त ग्रीन पीस घेऊन आले. पटकन स्वयंपाक करते, चपात्या बनवते आणि ह्यांना देते आणि मग माझी कामं रिलॅक्समध्ये करते. चला भेटूयात पुन्हा. गाईज हॅपी जर्नी टू ऑल. कसले चालले, ट्रिपला चालल्यासारखे आपण चाललं नाही भाऊ. मग ए बाळा तर गाईज सगळं काय आवरलं व्यवस्थित आणि हे पण गेलेत. आता त्यांना बाय बाय केलं, घरातली सगळी काही कामं आवरली. आणि आता माझं पण चाललं आहे डिसिजन की मी पण जावं, कारण हर्षू माझा रडतोय. दादा गेला, रडत नाही म्हणजे हॅप्पी आहे, पण त्याला करमणार नाही. सो बघू, पालखीच्या पाया पडायला मला जायची खूप इच्छा होती खूप दिवसापासून. जर झालाच प्लॅन तर मी पालखीच्या तिकडे जाईल पालखीसोबत. तो ब्लॉग नक्की शेअर करेल तुमच्यासोबत जर गेले तर. नक्की नाही आहे, कारण की खूप दिवसापासून इच्छा आहे. ते कधी प्लॅनिंगने माझं कुठलं सक्सेस होत नाही, प्लॅनिंग कधी केली तर चला बघूयात काय होतं आहे काय नाही. आता माझं सगळं आवरलं आहे घरातलं आणि आता बघते मी काय करायचं, काय प्लॅनिंग ते चाललं आहे माझं. जर काय ठरलं तर तुमच्यासोबत नक्की शेअर करते. लय गाईचं तर पुण्याला अचानक ठरलेला प्लॅन आहे आमचा आणि आम्ही चाललो आहे पुण्याला. आणि माझं बाळ काय कर रे, पुण्याला चाललो आहे. आता बघू पुढे कसं जातं आहे काय जातं आहे ते सांगते मी तुम्हाला. कसं बसलंय माझं बाळ. झोप आली. ऐकर ऐका ऐका गाईस फायनली आम्ही पोहोचलो आहोत वारजेमध्ये. हर्षी किती खुश झालाय बघा, त्याला यायचंच होतं पुण्याला. तर पुण्याला येऊन एवढं हॅप्पी झालं की काय वाचू नका. 5:30ची लोकल जवळजवळ 5:30ला चालली आणि आम्ही 7:45 वाजता थेट घरी पोचलोय. गाईस पोचलो फायनली घरी आम्ही. ट्रेनचा प्रवास तसा केला या आधी, पण पिल्लासोबत माझ्या फर्स्ट टाइम केला आहे एकटीने. योग्य वाटलं, काही वाटलं नाही. सगळ्या गोष्टीतून जायचं असतं, सगळ्या सिच्युएशनला हँडल करायचं असतं आणि हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकते. सो चला आता पोचली मम्मीच्या घरी. बघते, मला भूक जाम लागली, काय खायला आहे का बघते. आणि मम्मीच्या घरी आले ना, देवारा बघून मला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, कारण एकदम छान त्यात गाणे लागलेले असतात. फ्रेश झाले मी आणि दिवाबत्ती आणि देवपूजा पप्पांची छान असते, ते बघून अक्षरशः प्रसन्न वाटतं. ते दाखवते तुम्हाला. देवपूजा, अशी पूजा रोज माझ्या पप्पांची चालू असते. गाईज काय म्हणते गाईज, आमच्यामुळे वेटिंग आहेत सगळे आणि मामींमुळे खरे आहेत आणि आमचं नाव सांगितलं आहे. बेबी बस खाली, तो गेला.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Priya. Happy birthday to you. अरे मेरी गुट्टी हो Baby. 2, 3, go. You. काय खायचंय? आणि तू सांगितलेलं काय खायचंय? असंच होता. बाय बाय कर गायचं. बाय बाय. हॅपी बर्थडे. मारेन.